माझ्यासाठी शुक्रवार म्हणजे फक्त किचनची तयारी नाही, तर संपूर्ण घराला वीकेंडसाठी तयार करण्याचा दिवस असतो. त्यामुळे मी घरातील बेडशीट, उशांची कव्हर्स आणि पायपुसणे बदलते. स्वच्छ बेडशीट आणि स्वच्छ घरामुळे घरात एक वेगळाच ताजेपणा जाणवतो. त्यानंतर घरात मी वेगवेगळ्या ठिकाणी सुंदर हिरवीगार झाडं ठेवते. घरात झाडं ठेवली की वातावरण प्रसन्न, शांत आणि सकारात्मक वाटतं. वीकेंडची सुरुवात अशा स्वच्छ, सुगंधी आणि हिरवाईने भरलेल्या घरातून झाली की मनही आनंदी राहतं आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची मज्जाच काही वेगळी असते. घर नीटनेटके फ्रेश झाल्यावर मी किचनची तयारी सुरू करते, कारण माझा प्रयत्न एकच असतो: शनिवार आणि रविवार शक्यतोवर बाहेरचं खाणं टाळून घरचं ताजंतवानं पौष्टिक जेवण कुटुंबाला मिळावं. आज मी माझ्या वीकेंड किचन मॅनेजमेंट तुमच्यासोबत शेअर करते. माझ्यासाठी शुक्रवार म्हणजे फक्त आठवड्याचा शेवट नाही, तर ते संपूर्ण वीकेंडची सुरुवात असते. थोडीशी तयारी केली की शनिवार रविवार स्वयंपाकाचा ताण कमी होतो आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येतो. मी एवढ्या सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये यासाठी भरून ठेवते की शनिवार रविवार कमीत कमी वेळात चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवता यावे. जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करून मला व्हेज पुलाव, पावभाजी, व्हेजिटेबल पराठा किंवा सँडविच बनवता येतं. गृहिणीचं काम फक्त स्वयंपाक करणं नसतं. घरातील प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं, वेळ वाचवणं आणि कुटुंबाला पौष्टिक अन्न देणं सुद्धाही एक मोठी जबाबदारी आहे. थोडासा प्लॅन केला की संपूर्ण घर सुरळीत चालतं. माझ्या फ्रीजमध्ये सलाडसाठी एक छोटासा कोपरा कायम तयार असतो. हिरव्या मिरच्या, गाजर, काकडी, बीट, टोमॅटो आणि लिंबू मी एका ट्रेमध्ये छान नीट लावून ठेवते. फ्रीज उघडले की ही रंगीबिरंगी मांडणी पाहून खूप छान वाटतं. हिरव्या भाज्या ताज्या ठेवण्यासाठी मी त्या मुळासकटच कॅरी बॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये साठवते. त्यामुळे ताजेपणा जास्त काळ टिकून राहतो आणि पाने लवकर सुकत नाहीत आणि गरज पडेल तेव्हा अगदी ताज्या भाज्या वापरायला मिळतात. कोथिंबीर 15 ते 20 दिवस ताजी ठेवण्यासाठी मी ही पद्धत वापरते. कोथिंबीरची जुडीचे 2 भाग करून मुळासकट स्टीलच्या भांड्यात ठेवते. त्याच डब्यात कढीपत्ताही ठेवते. अशा प्रकारे कोथिंबीर ठेवल्यास 15 ते 20 दिवस छान ताजी आणि हिरवीगार राहते. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वयंपाक करताना अगदी ताजी कोथिंबीर वापरायला मिळते. फ्रीजमध्ये प्रत्येक गोष्टीची ठेवलेली जागा असेल तर स्वयंपाक करताना काहीही शोधावं लागत नाही. त्यामुळे काम कसं पटकन आणि व्यवस्थित होतं. माझ्या नेटच्या ट्रॉली ड्रॉवरमध्ये मी कांदे, लसूण, बटाटे वेगवेगळे ठेवते. त्यामुळे हवेशीर जागाही मिळते आणि सगळ्या गोष्टी अगदी सहज दिसतात. अशा छोट्याशा सवयीमुळे किचन स्वच्छ, नीटनेटके आणि वापरायला खूप सोयीचे होते. वीकेंडला सगळेजण घरी असतात, त्यामुळे जेवणासोबत घरचं ताजं दही असावं म्हणून मी शुक्रवारीच दह्याचं विरजण लावून ठेवते. त्यामुळे शनिवार रविवार दोन्ही दिवशी घरचं ताजं आणि घट्ट दही तयार असतं. शनिवार रविवारचा विचार करून मी काही गोष्टी आधीच तयार करून ठेवते. त्यासाठी मी शुक्रवारी मटकी भिजत घालते. त्यामुळे शनिवार रविवार मटकीची चविष्ट भेळ आणि झणझणीत मिसळ बनवता येते. त्याचबरोबर मी इडलीसाठी तांदूळ आणि डाळही भिजत घालते. माझ्या मुलीला पनीर खूप आवडतं, म्हणून मी घरीच ताजं पनीर बनवून ठेवते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी तिच्या आवडीचे गरम गरम पदार्थ बनवून देता येतात. घरचं ताजं पनीर असल्यामुळे चवही खूप छान लागते. थोडंसं नियोजन असलं की घर कसं व्यवस्थित राहतं आणि कुटुंबासोबत वेळही एन्जॉय करता येतो. आता पुढच्या व्लॉगमध्ये माझा शनिवार आणि रविवार नक्की दाखवेन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.